मी खैरेवाडी कानूर मेसाईब जिल्हा पुणे इथून आम्ही जवळजवळ 250 किलोमीटर आलेलो आहोत। सकाळी पहाटे 4 वाजता निघलो होतो, खास आंदोलनासाठी आलो। आज शेतकरी माझ्याकडे माझा सातबारा आहे, हा माझा सातबारा नाही, पूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुःख आहे, हे लक्षात घ्या। माझ्या सातबाऱ्यावर 77,000 रुपये कर्ज आहे। मी 7 रुपयांनी कांदा विकलाय। मी हे कर्ज 10 वर्षसुद्धा फेडू शकत नाही अशी परिस्थिती आहे। आज शेतात ढेकळंसुद्धा फुटली नाही, अजिबात पाऊस नाही। दादा मनसरला सभेत आले त्यावेळेस मी दादांना भेटलो होतो। दादा बोलले विठ्ठल पगेन, विठ्ठल पगेन। दादा बोलले मी आज विठ्ठलाच्या दारासमोर उभा आहे। दादा आज विधानसभेत आपल्यासाठी लढताय, टीव्हीवर बोलतायत। मधल्या काळात आमदारकीसाठी काही नेत्यांनी भूमिका सोडली, पण दादा कायम आपल्यासाठी बांधावर उभे आहेत। दादांना त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा दादांवर ठाम विश्वास आहे। प्रत्येक शेतकरी हा दादांबरोबर आहे। मी आज हे माझा सातबारा, हे पूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे दुःख आहे हे दादांच्या खांद्यावर देणार आहे। आणि आज दादा हे आमचे विठ्ठल आहेत, ही भूमिका आमची तयार झालेली आहे। वारीच्या अगोदर दादा वारीच्या अगोदर आम्हाला चांगली बातमी मिळाली पाहिजे। आज मी 2-3 दिवसात मिळाली। वारीच्या अगोदर पूर्ण 10 लाख असेल कर्ज माफ झालं तरी चालेल, काही अडचण नाही आहे। कारण माझं 70,000 आहे, 7 लाखाचा शेतकरी सुद्धा वंचित आहे अजून। आणि या सरकारने सगळं हुकुमशाहीसारखं चालवलेलं आहे। आज दादा मी आलो, माझ्या गळ्यात कांद्याची माळ पाहिली। बऱ्याच लोकांनी कांद्याची माळ माझ्याकडून मागितली, मला द्या मला द्या मला द्या। मी दिली नाही ती कांद्याची माळ, कारण मला माहिती आहे या कांद्याच्या माळेमागे किती मोठं दुःख आहे। माझ्या आईने तोंडातून धाबण वाढलेला आहे, माझ्या मुलांनी ही एक चिठ्ठी चिकटवलेली आहे, ती मी देऊ शकत नाही। मग तुम्ही सांगा या सरकारला सोडायचं का? तुम्हाला प्रश्न आहे माझा, कर्जमाफीला सोडायचं का? तुम्ही म्हणत असेल सोडायचं तर सोडून देऊ। आज दादा म्हणजे विठ्ठल आपल्याबरोबर उभा आहे। आणि दादा जर आज आपल्याबरोबर शेतकऱ्याबरोबर प्रत्येक आडी अडचणीत उभा असेल तर आपल्याला लढायला काही अडचण नाही, हे मी या निमित्ताने सांगतो। रामकृष्ण हरी। मी खैरेवाडी कानूर मेसाईब जिल्हा पुणे इथून आम्ही जवळजवळ 250 किलोमीटर आलेलो आहोत। सकाळी पहाटे 4 वाजता निघलो होतो, खास आंदोलनासाठी आलो। आज शेतकरी माझ्याकडे माझा